नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपल्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनलवर. आपण कधी लक्षात घेतलं आहे का, एकाच प्रकारचा आजार दोन लोकांना झाला तरी एक व्यक्ती पटकन बरी होते, तर दुसऱ्याला तो आजार महिनोन-महिने त्रास देतो. डॉक्टर सांगतात इम्युनिटी, औषध, जीवनशैली, पण ज्योतिषशास्त्र सांगतं आजार कधी सुरू झाला हेच ठरवतं. तो आजार किती दिवस टिकेल, किती गंभीर होईल आणि बरा होण्यास किती वेळ लागेल. आणि हा काळ ओळखण्यासाठी आपल्याला मदत करतात नक्षत्रे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आजार कोणत्या नक्षत्रावर सुरू झाला तर तो पटकन बरा होतो, कोणत्या नक्षत्रावर आजार गंभीर होऊ शकतो, कोणत्या नक्षत्रात विशेष काळजी घ्यावी आणि शेवटी रोग निवारणासाठी एक प्रभावी आध्यात्मिक उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे असा एक उपाय जो कोणत्याही आजारात मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देतो. आजाराची सुरुवात कशी मानायची? ज्योतिषशास्त्रानुसार आजार सुरू झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आजार सुरू झाला असे तेव्हा मानावे जेव्हा व्यक्ती पूर्णपणे अंथरुणावर पडते आणि दैनंदिन तिची कामे थांबतात. त्यावेळेचं नक्षत्र पाहून रोगाची तीव्रता, कालावधी आणि बरे होण्याची दिशा ठरवता येते. आता चला एक एक नक्षत्र पाहूया. नक्षत्रानुसार आजाराचे स्वरूप. पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आजार अश्विनी नक्षत्रावर सुरू झाला तर ताप साधारण 9 दिवस टिकतो, पण हे अत्यंत शुभ नक्षत्र असल्यामुळे रोग जीवघेणा होत नाही आणि रुग्ण पूर्णपणे बरा होतो. अश्विनी हे देवचिकित्सक अश्विनी कुमारांचे नक्षत्र असल्याने यात आरोग्य सुधारण्याची शक्ती असते. भरणी नक्षत्र. भरणी हे अशुभ नक्षत्र मानले जाते. या नक्षत्रावर आजार सुरू झाला तर आजार लांबतो, जखमा चिघळण्याची शक्यता असते. योग्य काळजी घेतली नाही तर गुंतागुंत वाढू शकते. म्हणून भरणी नक्षत्रावर सुरू झालेल्या आजारात डॉक्टरांचा सल्ला वेळेवर लगेच घेणं अत्यंत आवश्यक असतं. तिसरं नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र. कृतिका हे क्रूर नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जर ताप, संसर्ग किंवा साथीजन्य रोग झाला तर आजार अचानक वेगाने वाढतो. शरीरावर त्याचा झपाट्याने परिणाम होतो. म्हणून या नक्षत्रात झालेल्या आजारात दुर्लक्ष न करता त्वरित उपचार सुरू करणं फार गरजेचं असतं. चौथं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र. रोहिणी हे शुभ नक्षत्र आहे. या नक्षत्रावर सुरू झालेल्या आजारात मृत्यूचा धोका नसतो, पण आजार लांबण्याची शक्यता असते. म्हणजे रोग हळूहळू बरा होतो. म्हणजे चिंता कमी पण संयम जास्त हवा. पाचवं नक्षत्र आहे आद्रा नक्षत्र. आद्रा हे अशुभ नक्षत्र मानले जाते. या नक्षत्रावर आजार सुरू झाला तर पहिले 5 दिवस फार कठीण जातात. त्या टप्प्यातून रुग्ण बाहेर आला तर 3 पंधरवडे म्हणजे 45 दिवस आजार टिकतो. आद्रा म्हणजे दुःखातून शुद्धी, म्हणून यात मानसिक धैर्य राखणं फार महत्त्वाचं असतं. 6वं नक्षत्र बघूया आश्लेषा नक्षत्र. आश्लेषा हे घातक प्रभावाचं नक्षत्र आहे. या नक्षत्रावर आजार सुरू झाला तर पहिल्या 7 दिवसात सुधारणा झाली नाही तर आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणून या नक्षत्रात आलेल्या आजारात डॉक्टर, अधिक मंत्रोपचार, अधिक मानसिक स्थैर्य, तिन्ही गोष्टींची गरज असते. पुढचं नक्षत्र बघूया मघा नक्षत्र. मघा हे अशुभ नक्षत्र आहे. या नक्षत्रावर सुरू झालेला आजार साधारण 27 ते 28 दिवस टिकतो, पटकन बरा होत नाही. म्हणून संयम, सातत्यपूर्ण उपचार आणि आध्यात्मिक उपाय फार उपयोगी ठरतात. पुढचं नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा आणि स्वाती ही सर्व नक्षत्रे अत्यंत शुभ आहेत. या नक्षत्रावर आजार सुरू झाला तर अपेक्षेपेक्षा लवकर बरा होतो. साधारण 7 दिवसापेक्षा जास्त टिकत नाहीत. या नक्षत्रावर आजार सुरू होणं म्हणजे देवकृपेचा संकेत समजला जातो. 9वं नक्षत्र आहे विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा ही सर्व नक्षत्रे अशुभ श्रेणीत येतात. यामधील अनुराधा थोडं शुभ मानलं जातं, पण तरीही या नक्षत्रावर सुरू झालेला आजार साधारण 25 दिवस ते 1 महिना टिकतो. म्हणून अशा वेळी उपचारात सातत्य ठेवणं फार गरजेचं असतं.
10वं नक्षत्र बघूया, श्रवण आणि धनिष्ठा. श्रवण हे शुभ, धनिष्ठा हे अशुभ. पण विशेष योग म्हणजे या दोन्ही नक्षत्रावर सुरू झालेला आजार साधारण 8 दिवसात बरा होतो. म्हणजे नक्षत्र भिन्न असलं तरी फळ जवळजवळ समान मिळतं. रेवती नक्षत्र. रेवती हे अत्यंत कल्याणकारी नक्षत्र आहे. या नक्षत्रावर सुरू झालेल्या आजारात कोणताही गंभीर धोका नसतो. आजार 8 दिवसात बरा होतो. रेवती म्हणजे संरक्षण आणि पूर्तता, म्हणून यामध्ये रोग लवकर मागे हटतो. जन्म नक्षत्र आणि वार तिथी योग. आता एक महत्त्वाची गोष्ट, जन्म नक्षत्रावर जर आजार सुरू झाला तर तो अशुभ मानला जातो, कारण जन्म नक्षत्राला घात नक्षत्र म्हणतात. तसेच खालील योगात आजार सुरू झाला तर विशेष काळजी घ्यावी. रविवारी, चतुर्थी, मंगळवारी, नवमी, शनिवारी, चतुर्दशी या योगात आजार सुरू झाला तर डॉक्टरांसोबतच आध्यात्मिक उपाय करणे फार आवश्यक असते. रोग निवारणासाठी सार्वत्रिक उपाय. आता मी तुम्हाला सांगते एक असा उपाय जो कोणत्याही नक्षत्रात सुरू झालेल्या आजारात मानसिक बळ, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देतो. उपाय: दररोज सकाळी गणपतीसमोर दिवा लावा. ओम गंग गणपते नमः 11 वेळा जप करा. त्यानंतर मारुतीसमोर ओम नमो भगवते हनुमते नमः 7 वेळा म्हणा आणि मनात असा संकल्प करा, माझ्या शरीरातील सर्व दोष, रोग आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन माझ्या शरीरात आरोग्य, शक्ती आणि तेज वाढो. हा उपाय सातत्याने केल्यास मानसिक स्थैर्य वाढते, औषधांचा परिणाम जलद होतो आणि रोगातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आपल्याला आजारी पाडत नाही तर आजारी पडल्यावर दिशा दाखवतं. नक्षत्रामुळे आपल्याला रोगाचा कालावधी कळतो, काळजीचा स्तर समजतो आणि मानसिक तयारी करता येते. पण लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन आहे, उपचार हे डॉक्टरांचेच घ्यायचे आहेत आणि श्रद्धा अधिक विज्ञान बरोबर पूर्ण आरोग्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नमस्कार शब्द लिहा आणि व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळतात अचूक ज्योतिष मार्गदर्शन, प्रभावी उपाय आणि जीवनात स्थैर्य देणारी माहिती. तुमच्या ओळखीच्या कोणालाही जर आरोग्याचा त्रास चालू असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुदृढ राहा, सकारात्मक राहा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. जय श्री गणेश.